हा 1 मिनिट म्हटला ना तरी 1 मिनिट अंघोळ करू शकतो. इतका वेळ अंघोळ करणारा मी कोणताच आजपर्यंत पक्षी बघितलेला नाहीये. मी नंतर ना याचा एक व्हिडिओ टाकेन. बरोबर टाईम लावून काढलेला आहे मी हा. 1 मिनिटाच्या वरपर्यंत अंघोळ करतो म्हणजे करतोच. असा आहे आमचा हा क्लीन हिरो म्हणजेच रिओ. तर आता ह्याची अंघोळ करून झाली आणि आता पेटपूजा चालू आहे. तर आजपासून सुरू होत आहे मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा. तर या नवीन वर्षाची सुरुवात आपण पुरणपोळी बनवूनच करतो. तर मी इथे डाळ घेतली, स्वच्छ धुतली आणि नंतर ही शिजायला घातली. त्याच्यानंतर हा गूळ खिसला मी पुरणासाठी. मला हे खिसूनच आवडतो गूळ टाकलेला, कारण की मग तो व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यामध्ये. मग पुरण वगैरे परतून झालं माझं. आमटी पण आज इतकी मस्त झालेली ना, खूप छान झालेली. जशी आपण गावाकडे चुलीवर बनवतो ना, सेम अगदी तशीच टेस्ट आहे याची. तर आमटी पण माझी करून झाली. नंतर मला पोळ्या करायच्या होत्या, तेच करायला घेतली. नंतर पोळ्या करून झाल्यानंतर मग मी गुढी उभारणार होते. तर म्हटलं पहिल्या पोळ्या करून घ्याव्यात. रुणाली काय काय झालंय? पोळ्या बनवायला पोळ्या होती, बाकीचं झालेलंच आहे बघ. काय काय झालंय? हे काय? हे काय? ते तूप टाकलंय, गुळवणी. तूप आहे का? गुळवणी. अच्छा. वारे मस्त वाटते रे आमटी. हे चालू आहे पोळ्यांची तयारी. आज मस्त पुरणपोळीचा बेत आहे. हा मग काय आम्ही खाणार सगळ्या. मी 7-8 खाणार आहे आज. बनवणार 5-6 आहे. 7-8 कुठून खाणार? रुण्या पोळ्या फुगतील ना? नाही फुगले तरी तुला खायचेच आहे. तू तर खाऊन फुगशील ना, मग तर बाद झालं. अरे मी तर फुगणारच आहे. आता कुठे मला पोळ्या जमायला लागल्यात. आधी जमत होत्या पण एवढ्या नव्हत्या परफेक्ट. आता चांगल्या येत आहेत ना. हो आज चांगले आहे. अब मैं सुगरण बन गई. सुगरणच होता. फक्त पोळ्या नव्हत्या ट्राय केल्या. मस्त भरभरून तूप लावलंय आज. टेस्टी लागतील एकदम. पुरणपोळी तयार करून झाल्यानंतर आम्ही तयारी करायला लागलो गुढीला साडी नेसवण्याची. तर अक्षयने इथे काठी वगैरे स्वच्छ धुवून ठेवली होती. नंतर ही आम्ही साडी अशी नेसवत होतो. गेल्या वर्षी पण आम्ही वेगळ्या स्टाईलने गुढीला साडी नेसवली होती आणि ह्या वर्षी अशी वेगळ्या पद्धतीने आम्ही साडी नेसवलेली. ते आता आम्ही लावतोय गाठी. एवढं मोठं आहे. नवीन वर्ष आहे आज. तर तुम्हाला गुढीपाडवाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची प्रगती अशीच होत जावो ही ईश्वर चरणी माझी प्रार्थना. कलर मस्त वाटतं. खूप दिवसानंतर ही अशी गाठी बघितली, एवढी मोठी, ते पण लॉंग. गेल्या वर्षी आपण आणलेली खूप छोटी होती ना. ऑलमोस्ट इथे गुढीला साडी नेसून झाली होती. सगळी तयारी पण व्यवस्थित झालेली आणि नंतर लक्षात आलं की ब्लाऊज पीसच लावायचं विसरलोय आम्ही. नंतर हे पुन्हा काढावं लागलं सर्व आणि नंतर परत त्याला ब्लाऊज पीस लावून पूर्ण अटॅच करावं लागलं दोरीने आणि मग आम्ही कलश वगैरे ठेवून आणि मग गुढीला साडी नेसवली. अशा प्रकारे आमची गुढीला साडी नेसून झाली आहे. चला आता गुढी लावून घेऊया. गाठी खूप छान आहेत पण यार, खूप वर्षानंतर एवढ्या मोठ्या पाहिल्यात ना.
11 वाजलेत आत्ता आणि ऊन इतकं जास्त आहे, बघू शकता खूप जास्त ऊन आहे आज. इथे जास्त मराठी लोक नसल्यामुळे गुढी जास्त कोणाच्या इथे दिसत नाही आहे, फक्त इथे एका ठिकाणीच आहे. तुम्हाला दाखवते, इथे एकाच ठिकाणी फक्त गुढी उभी आहे. आता रुणाली एक छानशी रांगोळी काढणार आहे स्टॅम्पने. जसा जसा एक एक स्टॅम्प पडतोय तशी तशी रांगोळी एकदमच निखळून दिसते, माझ्या बायकोच्या चेहऱ्यासारखी. नॉर्मल दिसते. अरे ती उलटी झाली यार, तुझ्याशी बोलण्याच्या नादात उलटी झाली. असू दे, काय नाही, चांगलीच आहे ही रांगोळी. आज फक्त 2च मिस्टेक झाल्या की गुढीला आधी ब्लाऊज पीस नेसवायला विसरले आणि नंतर रांगोळीचा स्टॅम्प पासून सुद्धा ती उलटी निघाली. तरी पण आमची गुढी ही खूप सुंदर दिसत होती, माझीच नजर लागेल असं वाटत होतं. खूप छान साडी दिसत होती एकदम उठून त्याच्यावर. मग आम्ही दोघांनी मिळून इथे ही पूजा केली. झाडाला खूप छान फुलं आलेली, ती मी तोडून घेतली थोडीफार. आणि अशा प्रकारे अक्षयने शास्त्रशुद्ध पद्धतीने अशी पूजा केली. पुरणपोळी ही माझी फेवरेट डिश आहे, तर त्याच्यामध्ये मला पोळीपेक्षा सुद्धा आज आमटी खूप जास्त आवडलेली, कारण एकदम गावाकडे चुलीवर जशी बनते ना सेम तशी टेस्ट होती. चाललोय आम्ही फोटो काढायला खाली गार्डन मध्ये. काढू जरा फोटो वगैरे. आता माझं आहे फोटो सेशन, त्याला मी 1 तास असंच थांबवणार फोटो काढण्यासाठी. हे बघ मांजर. ठेवलंय तिथे. मला खूप कॅट्स आवडतात. इकडे तिचं फूड ठेवलं होतं त्यामुळे ती निघून गेली. आम्ही नंतर इथेच बिल्डिंगच्या खाली आलो होतो फोटो काढण्यासाठी, कारण लोकेशन इथे खूपच छान आहे, गार्डन आहे, त्यामुळे फोटोज वगैरे पण खूप छान येतात इथे. हे आमचं फोटोशूटचं लोकेशन. इथे आता आम्ही फोटोशूट करणार आहे. फोटो काढल्यानंतर तो कसा आलाय हे पाहायचं हे मस्ट आहे, नाहीतर नंतर ते फोटो बघून खूप चिडचिड होते की हा असा अँगल होता, तो तसा नव्हता काढायचा. नंतर नवऱ्याच्या डोक्याला ताप नको, मग आत्ताच बघितलेलं बरं आहे ना. हवे होते तसेच इथे फोटो आले. फोटोशूट खूप छान झाला आहे आमचा. तर खूप सारे फोटो काढलेत माझे अक्षयने, मी पण काढलेत त्याचे. तर आता अंधार होत चाललेला आहे आणि आता आम्ही घरी जाणार आहोत. तर हे बघा खूप जास्त उशीर झाला आहे, 1 तास तरी आम्ही फोटोज काढत होतो. आता इथे गार्डनमध्ये गप्पा मारायला पण आलेल्या आहेत लेडीज, आणि मच्छर पण खूप आहेत. तर चला आता जाऊयात घरी. आता झालाय पॅकअप.
बॅकअप. हॅलो मित्रांनो, तर आज आमचा गुढीपाडवा झाला आहे सेलिब्रेट. दुसरा लग्नानंतरचा दुसरा गुढीपाडवा. लग्नानंतरचा दुसरा गुढीपाडवा आहे. आणि आणि फोटो काढून झालेले आहेत. फोटो काढून झाले आहेत, पुरणपोळी खाऊन झाली आहे. तर अशा प्रकारे गुढीपाडवा आमचा दुसरा लग्नानंतरचा खूप छान गेलेला आहे. तर जे कोणी आमचे व्ह्युअर्स व्हिडिओ बघताय त्यांना परत एकदा गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. बाय बाय. लाईक थँक्यू. करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा.